सगळ्या देवांनी मिळून मला एक वरदान दिलंय, कोणाचं लपड कोणासोबत चालू आहे हे मला आपोआप कळतं. तर नमस्कार, मी अनिकेत साबळे, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर काल होती अमावस्या आणि तुम्हाला तर माहिती प्रत्येक अमावस्याला आपण मडीला जात असतो. तसं तर मडीला मी एकटाच चाललो होतो, पण हे सगळे कार्यकर्ते आज माझ्या मागे लागले होते. त्यात मी प्रत्येकाला सांगितलं ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या हायकोर्टाची परमिशन घ्यायची तरच गाडीत बसायचं. आणि त्यात मेन विषय असा, काहींचं हायकोर्ट इतकं डेंजर आहे म्हणजे आम्हालाच भ्या वाटत. त्यात आमचा वाघ पण हे दुःख कसं सहन करीत असं त्याचं त्यालाच माहिती. आणि त्यात जात असताना आज सगळेच घर आमच्या मागे एक खटीत हात धुवून लागले होते, कारण पाऊस पण इतका डेंजर होता ना, म्हणजे समोरचं काहीच दिसत नव्हतं. आणि त्यात तुम्हाला तर माहिती आहे, आम्ही काहीतरी चांगली गोष्ट करायला गेलो का आमच्या हातून काहीतरी कांड होतं. मडीला जात असताना आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी एवढे जोरात गाणे वाजवले ना, डायरेक्ट चिकू शेटची स्क्रीनच बंद करून टाकली. आणि तुम्हाला तर माहिती काही खोल फिटिंगचं काम म्हणलं तर आमचे कार्यकर्ते काही मागं पुढे बघत नाही. आवाज बंद झाले आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी गाडी एका कडेला दाबली आणि लगेच स्क्रीनचं ऑपरेशन चालू केलं. आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर हे सगळे आयटी इंजिनियर आहे. मनातल्या मनात म्हणलं यांनी खरं स्क्रीन खोललेली, पण यांनी गाडी नाही बंद करून ठेवली म्हणजे बरं आहे. शेवटी 3 तास आजून आयटी इंजिनियर मुलांचा प्रयत्न यशस्वी ठरला आणि सगळे कार्यकर्ते घेऊन मडीमध्ये पोहोचलो. आणि तिथं पोहोचल्यानंतर पाऊस पण एवढ्या जोरात होता ना, म्हणजे विचारूच नका. पण आज आम्ही घरून निघतानाच ठरवलं होतं आज किती पण पाऊस असला तरी दर्शन घ्यायचं. बराच वेळ थांबलो पण पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणलं आता डायरेक्ट पळत चला. त्यात आमचे कार्यकर्ते पण असे पळत होते ना, जसं काय एखाद्या मॅरेथॉन मध्येच पळत येते. आणि त्यात आपल्याला पावसामुळे जायला पण उशीर झाला होता, म्हणून मंदिर पण बंदच होतं. म्हणून मंदिराच्या बाहेरनं दर्शन घेतलं आणि तिथं थोड्या वेळ बसलो. पण पावसाचा जोर वाढल्यामुळे सगळे कार्यकर्ते म्हणले आपण आता घरी निघू. पण आम्ही काही जेवण केलं नव्हतं आणि 12 वाजायला फक्त 15 मिनिटं बाकी होते. आणि आमचे त्यात नवरात्रीचे 9 दिवस उपास चालू होणार होते, म्हणून पहिला आम्हाला जेवण करणं गरजेचं होतं. पण हॉटेलला गेल्यानंतर आमच्या नशिबाने पण आम्हाला सालाबाद प्रमाणे गोलीगत धोका दिला. पण ह्या हॉटेलला आम्हाला जेवण नाही पण वडापाव मिसळ भेटणार होती. आणि त्यात आमचा डाकू नामदेव हॉटेलच्या कडेला असा बसला होता, मनात म्हणलं बसल्या बसल्या एखादा बिस्किट पुडा आणशील, कारण आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात काही नसतं पण एखादी वस्तू चुकून हातात येते. त्यात आम्हाला उपास चालू व्हायला होते फक्त 10 मिनिटं. आमचा नामदेव उठला आणि स्वतः वेटर झाला. आणि भारतातला हा पहिला असा वेटर असून जो भाज्यासोबत कच्च्या मिरच्या खायला देतो. मनातल्या मनात नामदेवला म्हणलं नशीब तुझं हॉटेल नाहीये, नाहीतर लोकांनी तुला ना उलटा टांगून आणला असता. पण काय करणार आहे, एका साईडला घड्याळावर लक्ष आणि दुसऱ्या साईडला मिसळीवर लक्ष. मग काय त्यात झाले ना माझ्यावरती भजन नाराज, म्हणून नामदेवला म्हणलं नामदेव अजून 2 पाव आणि त्या पावासोबत त्या भजनचा पण विषय मार्गी लावून टाकतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.